शिक्षण आणि शहरीकरणाअभावे मातंग समाज विकासापासून दूर. माजी आरटीओ प्रभाकर भालेराव यांचे परखड मत. किनवट, नांदेड. मातंग समाज हा मुळातच कष्टाळू आणि हुशार आहे. मात्र दुर्दैवाने हा समाज शिक्षणापासून दूर जात आहे. ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली हाक आणि सूचना समाजातील अनेकांनी गांभीर्याने घेतल्या नाहीत. परिणामी मातंग समाजाचे हवे तसे शहरीकरण झाले नाही आणि समाज विकासाच्या प्रवाहात मागे पडला, असे परखड मत माजी आरटीओ अधिकारी प्रभाकर भालेराव यांनी व्यक्त केले. किनवट येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी समाजाच्या सद्यस्थितीवर सविस्तर भाष्य केले. शहरीकरण आणि शिक्षणाचे महत्त्व. श्री भालेराव पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेबांनी प्रगतीसाठी शहरांकडे जाण्याचा जो संदेश दिला होता त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मातंग समाजाचा मोठा हिस्सा आजही ग्रामीण भागातच स्थिरावला आहे. यामुळे शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी हुकल्या. शिक्षण कमी असल्यामुळे समाज अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडू शकला नाही आणि हेच समाजाच्या मागासलेपणाचे मुख्य कारण ठरले आहे. स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करा. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगावर भाष्य करताना ते म्हणाले की सध्याचे युग हे अत्यंत स्पर्धात्मक आहे. प्रत्येकामध्ये स्वार्थी वृत्ती असणे हे नैसर्गिक आहे. अशा स्थितीत आपल्या जातीतील किंवा इतर कोणत्याही गटाला दोष देऊन आपल्याला संधी मिळणार नाही. त्यासाठी स्वतःची पात्रता आणि सिद्धता करणे हाच एकमेव पर्याय आहे. हे प्रत्येक समाज बांधवाने मनोमन लक्षात ठेवले पाहिजे. अस्तित्वासाठी संघर्षाची गरज. समाजाच्या उपेक्षेबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत मातंग समाज आपली ताकद, स्वतःची सिद्धता आणि आपले उपद्रव मूल्य म्हणजे प्रभाव दाखवून देत नाही, तोपर्यंत कोणालाही या समाजाच्या अस्तित्वाची दखल घ्यावीशी वाटणार नाही. जो समाज स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत नाही त्याला कोणीही किंमत देत नाही. असे न केल्यास समाजाच्या नशिबी केवळ उपेक्षाच येईल. या कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवर आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भालेराव यांच्या या परखड विचार मंथनामुळे समाज बांधवांमध्ये आत्मचिंतनाची लाट निर्माण झाली आहे.